पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत धक्कादायक खुलासे केलेत. सध्या ते कॅन्सरग्रस्त आहेत आणि त्यामुळेच त्या हॉस्पिटलमध्ये काही काळ उपचार घेत होते. मात्र या ठिकाणी असणाऱ्या कारभाराला कंटाळून त्यांनी त्यांच्या उपचाराचं हॉस्पिटलच बदललं. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. मी आत्ता आहे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांच्यासोबत. ते देखील या ठिकाणी केमोथेरपी घेत होते. त्या दरम्यान त्यांना काय अनुभव आला, कारण सर्वसामान्यांची तर जी काही माहिती आहे ती आपल्यासमोर येतेच आहे. मात्र हे जे काही लोक आहेत, जी महत्त्वाची लोक आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा दीनानाथ रुग्णालयामध्ये काय प्रकार घडतोय हे जाणून आपण त्यांच्या तोंडूनच घेऊयात. कशा पद्धतीने दीनानाथ रुग्णालयामधला हा सगळा प्रकार आहे, तुम्ही तिथे उपचार घेत होतात, काय तिथला अनुभव आहे? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले डॉक्टर एक नंबर, सगळ्या सिस्टर नर्स एक नंबर, सगळ्या मावशी एक नंबर, सगळी सिक्युरिटी एक नंबर. एक नावा पैसा सुद्धा तक्रार नाही. 15 दिवस वेगवेगळ्या वेळेला मी तिथं माझ्यावर उपचार करून घेतलेले आहेत. पण मॅनेजमेंट शून्य. मैं डॉक्टर धनंजय केळकर सारखा नावांजलेला, ज्यांनी आप्पासाहेब पेंडसे आणि बापट सर सारख्या माणसाच्या हाताखाली प्रबोधिनीमध्ये काम केलेलं आहे, ह्या माणसाची व्यवस्थापना इतकी वाईट असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी माजी महापौर राहिला आहात, मला सांगाल की कशा पद्धतीने हे धर्मदाय हॉस्पिटल आहे, याला काही टर्म्स कंडिशन आहेत, या अंतर्गत हे काम करतंय का? कारण हेच आरोप होत आहेत. मी रोज सकाळी 2 तास रांगेत उभा असायचो, तेव्हा माझा मेंदू, माझे डोळे आणि माझं कान सगळं चालू असायचं. महात्मा फुले योजनेच्या पेशंटला सरकारकडून उशिरा पैसे मिळतात म्हणून ॲडमिटच करून घेत नसतील, कारण जागाच नाही आहे. त्यांच्या स्वतःच्या जवळच्या लोकांसाठी रूम ताब्यात ठेवायच्या आणि जवळचा माणूस आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी रांगेत उभं राहून भिकाऱ्यासारखं पेशंटला वाटप करायचं. मला सांगा, या गरिबांना रूम मिळायची कधी, कॉट मिळायची कधी? केवळ आणि केवळ पैसे उशिरा मिळतात म्हणून त्यांना ट्रीटमेंट नाकारली जात असेल असं मला 100% वाटतंय. त्याच वेळेस ससून हॉस्पिटल असतील किंवा इतर हॉस्पिटल असतील, यांची जी काही परिस्थिती आहे ती केव्हा सुधारणार, काय सांगाल तुम्ही? माणूस बिघडलाय हो, माणूस बिघडलाय. महाराष्ट्रात आणि देशात कुठली सरकारी यंत्रणेतला कुठला माणूस प्रामाणिक काम करताना दिसतोय? आई शपथ, कोणीतरी खरं सांगावं. जो इन्स्पेक्शनला येतो तो काहीतरी घेतो आणि जातो, जो इन्स्पेक्शनला येतो तो काहीतरी करतो आणि जातो. वाम मार्गाने 1 कोटी रुपये कमवायचे आणि 1 लाख रुपये वाटून टाकायचे. महाराष्ट्राची वाईट परिस्थिती आहे. महाराष्ट्रावर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील असताना धाक होता, धाक. माणसं घाबरायची, त्यांच्या धाकात राहायची. आता कुणाचा धाक आहे? आता कुणावर कारवाई करतोय ते बघून कारवाईचे निर्णय होतात. म्हणून मी परवा एका ठिकाणी बोललो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या एका संचालकाला अटक झाली. एका 5 लाख रुपये मी ससूनला माझ्या दोस्तांच्याकडनं गोळा करून देईल. होणारच नाही हो. मी राहुल सोलापूरकरच्या वेळेला 1 महिन्यापूर्वी बोललो की याला अटक करून दाखवा, सारसबागेच्या गणपती बी 1 लाख रुपये टाकून येतो. झाली का अटक? ह्यांच्या परिवाराशी संबंधित असलेल्या माणसावर काही झालं तरी कारवाई करणार नाही. लय अंगलट आलं तर एखादी परत औरंगजेबाची कबर खोदायची, तो विषय चर्चेत आणायचा आणि हा विषय झाकून टाकायचा. अशा प्रकारे आजचं मरण उद्यावर ढकलण्याचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीने हे होते माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, ज्यांनी आपल्यासमोर दीनानाथ हॉस्पिटलच्या या सगळ्या प्रकरणानंतर काही तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माजी महापौर ते सध्या केमोथेरपी घेत आहेत, कॅन्सरशी लढा देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते आता दीनानाथ रुग्णालयामधली त्यांची जी काही उपचार चालू होते ते थांबवून आता सध्या पुणे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना
तिकडे का जावं लागलं हाही प्रश्न निर्माण झाला. तो त्यांनी त्याची उत्तरं आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकूणच या महानगरपालिकेने आता दीनानाथ हॉस्पिटलच्या बाबतीत काय भूमिका घ्यावं यासाठी देखील पुढे आपल्याला या कर वसुलीच्या बाबतीत पाहणं गरजेचं आहे. एकूणच दीनानाथ हॉस्पिटलच्या बाबतीतली जी काही तथ्य समोर येताना दिसत आहेत त्या बाजूने जर आपण विचार केला तर ससून हॉस्पिटल असेल, त्यासोबतच वायसीएम हॉस्पिटल असेल आणि DY हॉस्पिटल असेल, असे या सगळे जी काही धर्मादाय आयुक्ताची अंडर काम करणारी जी हॉस्पिटल्स आहेत तिथला देखील कारभार सुधारणं येत्या काळामध्ये गरजेचं असणार आहे. तरच सर्वसामान्यांना हे उपचार घेताना कुठेतरी दिलासा मिळणार आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.